नमस्कार. एमपीएससी परीक्षेसाठी धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा एक खूपच महत्त्वाचा विषय आहे. या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण कलम 25 ते 28चा इतका सखोल अभ्यास करणार आहोत की परीक्षेमध्ये यावर कसाही प्रश्न आला तरी तो आपल्याला अवघड वाटणार नाही. तर आपण थेट कलमांपासून सुरुवात करण्याऐवजी चला त्या एका मूळ प्रश्नावर लक्ष देऊया, जो एमपीएससीच्या परीक्षेत वारंवार विचारला जातो आणि अनेकदा उमेदवारांना गोंधळात टाकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. भारतीय राज्यघटनेने दिलेलं धर्मस्वातंत्र्य हे पूर्णपणे अमर्यादित नाही. चांगले गुण मिळवण्यासाठी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की राज्यघटना आपल्याला प्रत्येक मूलभूत हक्क देते, पण त्याचबरोबर त्यावर काही वाजवी निर्बंधसुद्धा लावते. आणि हाच बॅलन्स, याच संतुलनाचा अभ्यास आपण आता पुढे करणार आहोत. हे संतुलन नेमकं कसं साधलं जातं हे पाहण्यासाठी आपण आता धार्मिक स्वातंत्र्याची व्याख्या करणाऱ्या दोन अत्यंत महत्त्वाच्या कलमांचा अभ्यास करूया. पहिलं म्हणजे कलम 25, जे वैयक्तिक हक्कांविषयी बोलतं, आणि दुसरं कलम 26, जे सामूहिक हक्कांविषयी आहे. कलम 25 हे या संपूर्ण हक्काचा मूळ पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. हे प्रत्येक व्यक्तीला 4 प्रकारचं स्वातंत्र्य देतं. पहिलं म्हणजे सत्सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. याचा साधा अर्थ म्हणजे आपल्याला कोणताही धर्म मांडण्याचं किंवा न मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि दुसरं म्हणजे धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार करण्याचं स्वातंत्र्य. यामध्ये आपल्या धार्मिक श्रद्धा जाहीरपणे सांगणं, धार्मिक पूजाविधी करणं आणि आपल्या धर्माबद्दलची माहिती इतरांना देणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पण जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं, हे हक्क अमर्यादित नाहीत. इथे दाखवल्याप्रमाणे राज्य सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य आणि इतर मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी या स्वातंत्र्यावर बंधनं घालू शकतं. म्हणजे बघा, एखाद्या धार्मिक प्रथेमुळे जर सार्वजनिक शांतता धोक्यात येत असेल तर सरकार त्यात हस्तक्षेप करू शकतं. परीक्षेसाठी हे चारही मुद्दे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, कलम 25 मध्ये आपण वैयक्तिक हक्क पाहिले. आता कलम 26 हे धार्मिक गटांना म्हणजेच धार्मिक संप्रदायांना सामूहिक हक्क देतं. याचा अर्थ असा की केवळ एका व्यक्तीलाच नाही, तर रामकृष्ण मिशन किंवा आनंद मार्ग यांसारख्या धार्मिक गटांनाही स्वतःची संस्था स्थापन करून त्यांचं व्यवस्थापन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि हा फरक म्हणजे एमपीएससी परीक्षेमधला एक महत्त्वाचा ट्रॅप आहे. इथे नीट लक्ष द्या. लक्षात ठेवा, कलम 25 हे सर्व व्यक्तींना लागू होतो, मग ते भारताचे नागरिक असोत किंवा परदेशी. पण कलम 26 हे केवळ आणि केवळ धार्मिक संप्रदायांना किंवा त्यांच्या विभागांना लागू होतं, एखाद्या व्यक्तीला नाही. हा जो सूक्ष्म फरक आहे ना, तोच आपलं उत्तर अचूक आहे की नाही हे ठरवतो. चला आता आपण हे पाहूया की राज्य आणि धर्म यांच्यातलं नातं कसं आहे. पुढची दोन कलमं म्हणजे कलम 27 आणि 28 ही राज्याच्या तटस्थतेबद्दल सांगतात. विशेषतः आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात राज्याची भूमिका काय असेल हे स्पष्ट करतात. कलम 27 हे आपल्याला आर्थिक तटस्थतेची हमी देतं. याचा अगदी सरळ अर्थ असा आहे की सरकार नागरिकांकडून जो कर म्हणजे टॅक्स गोळा करतं, तो पैसा कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी किंवा संवर्धनासाठी वापरू शकत नाही. पण इथे गोष्ट लक्षात घ्या, सरकार सर्व धर्मांच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी किंवा व्यवस्थापनासाठी शुल्क म्हणजे फी लावू शकतं. कर आणि शुल्क यामधला फरक महत्त्वाचा आहे. हीच तटस्थतेची भूमिका कलम 28नुसार शिक्षण क्षेत्रातही लागू होते. ज्या शिक्षण संस्था पूर्णपणे सरकारी पैशांवर चालतात, तिथे कोणत्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे, तो म्हणजे सार्वजनिक शिक्षण प्रणाली ही धर्मनिरपेक्ष राहावी. पण इथे एक महत्त्वाचा अपवाद आहे, जो मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जर एखादी संस्था राज्याद्वारे चालवली जात असली तरी ती अशा एखाद्या ट्रस्ट किंवा दानाअंतर्गत स्थापन झाली असेल, जिथे धार्मिक शिक्षण देणं बंधनकारक आहे, तर तिथे मात्र हा नियम लागू होत नाही. चला, आता आपण जे काही शिकलो त्याचा उपयोग काही गुंतागुंतीच्या विधानाआधारित प्रश्नांसाठी करून बघूया. हे प्रश्न खास आपल्या अचूकतेची चाचणी घेण्यासाठीच तयार केलेले असतात. हा एक असा प्रश्न आहे जो परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो आणि तो कलम 25ची आपली समज किती अचूक आहे हे तपासतो. तर हे विधान चूक आहे. हा एक क्लासिक ट्रॅप आहे. उत्तर चूक का आहे? कारण आपल्या राज्यघटनेत नागरिक हा शब्द नाही, तर सर्व व्यक्ती म्हणजे ऑल पर्सन्स हा शब्द वापरला आहे. याचा अर्थ
हे स्वातंत्र्य भारतात राहणाऱ्या नागरिकांना आणि परदेशी लोकांना या दोघांनाही सारखंच उपलब्ध आहे. चला, तर मग आता शेवटी या सर्व कलमांमधून भारतीय धर्मनिरपेक्षतेचं जे एक वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल तयार होतं ते समजून घेण्यासाठी आपण सर्व मुद्दे एकत्र जोडूया. परीक्षेच्या वेळी त्या दबावाखाली हे सगळं आठवण्यासाठी ही एक सोपी युक्ती लक्षात ठेवा. कलम 25 म्हणजे आचरण हा वैयक्तिक हक्क आहे. कलम 26 म्हणजे व्यवस्थापन हा सामूहिक हक्क आहे. कलम 27 म्हणजे कर नाही ही झाली आर्थिक तटस्थता. आणि कलम 28 म्हणजे शिक्षण नाही ही झाली शैक्षणिक तटस्थता. अगदी सोपं आहे. एस.आर. बोम्मई खटल्यामधला सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल या सर्व कलमांचं सार सांगतो. यानुसार भारतीय राज्य हे कोणत्याही धार्मिक पक्षपातापासून पूर्णपणे मुक्त राहील, सर्व धर्मांना समान मान देईल आणि धार्मिक बहुलवादाचं रक्षण करेल. आणि खरं तर हेच आपल्या भारतीय धर्मनिरपेक्षतेचं खरं वैशिष्ट्य आहे. या कलमांचा अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यावश्यक धार्मिक प्रथा म्हणजेच इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेस ही एक संकल्पना विकसित केली आहे. याचा अर्थ काय? तर न्यायालय हे ठरवतं की एखाद्या धर्माचा कोणता भाग अत्यावश्यक आहे आणि त्याला संरक्षण मिळायला हवं आणि कोणता भाग अत्यावश्यक नाही. हा एक सतत विकसित होणारा विषय आहे जो आपल्याला पुढील अभ्यासासाठी एक महत्त्वाचा प्रश्न देऊन जातो.